नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करता शहरातील एकूण 146 इमारतींमध्ये 341 बूथ तयार करण्यात आले आहेत. या बूथवर राष्ट्रीय कर्मचाऱ्यांसह एकूण 1800 मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांकरता दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी पहिले प्रशिक्षण, तर दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित केले आहे. 5 निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रभागातील मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र यांचे प्रशिक्षण बी. रघुनाथ सभागृह, कल्याण मंडपम आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील ऑडिटोरियम हॉल या 3 ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1, 2, 7 करता 15 झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6 करता 15 झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांक 8, 9, 14 करता 16 झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांक 10, 11, 13 करता 13 झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांक 12, 15, 16 करता 15 झोनल अधिकारी, मनुष्यबळ कक्षाकरता 5 झोनल अधिकारी असे एकूण 79 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना रुजू होणे, प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक कामी रुजू होणाऱ्या कर्तव्यात हायगय, टाळाटाळ, कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 29 आणि 30 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 ब नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनानं कळवलं आहे. शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा पालक आणि प्रचारक आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे शेतकरी केंद्रित संशोधन आणि विस्तार उपक्रम शेतकरी देवो भव या भावनेतून राबवत आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतात. त्यामुळं कोरडवाहू शेती करताना शेतकऱ्यांनी विद्यापीठाचं तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आत्मसात करणं ही काळाची गरज आहे, असं सांगून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन करावं लागेल, असं प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातर्फे राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रमाच्या अंतर्गत परभणी तालुक्यातील उजळंबा येथे शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी कुलगुरू इंद्रमणी बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हैदराबादचे संचालक डॉक्टर विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉक्टर JVNS प्रसाद उपस्थित होते. यावेळी बाभुळगावचे सरपंच शिवाजी दळवे, सोन्नाचे सरपंच आडबाजी गमे, उजळंबा येथील सरपंच प्रभाकर मुगले, मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉक्टर मदन पेंडके, डॉक्टर गणेश गायकवाड, डॉक्टर पपिता गोरखडे, डॉक्टर अनंत लाड, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर पारधी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले, नवीन सर्वसमावेशक योजना जी रामजी अंतर्गत मृदा आणि जलसंधारण, पाणी साठवण, पायाभूत सुविधा, बाजारपेठेशी निगडित व्यवस्था, रस्ते सुविधा तसेच हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. शेतीमध्ये महिलांचं योगदान लक्षणीय असून प्रत्येक परिवारात स्त्री ही शेतीच्या केंद्रस्थानी असून महिलांमुळेच घरातील एकोपा टिकून राहतो. मूल्यवर्धन आणि काढणी पश्चात प्रक्रिया यामध्ये महिलांची कार्यक्षमता आणि विचारशक्ती प्रभावीपणे वापरता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन समाजानं पुढे गेल्यास देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं आयोजित यहाँ के हम सिकंदर हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम म्हणजे समाजासाठी आदर्श असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं. परभणी शहरातील गंगा मंगल कार्यालयात आयोजित यहाँ के हम सिकंदर दिव्यांग महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय करभाजन, डॉक्टर राजाराम झोडपे, बंडू नाना सराफ,
ॲडव्होकेट रवी कातनेश्वरकर, डॉक्टर अर्चना चिक्षे, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, मधुकर उमरीकर, मनीषा उमरीकर तसेच दिनकर देशपांडे, प्रकाश बारबिंड, त्र्यंबक वडसकर, रवी पुराणिक आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर आणि प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती विजय जामकर, माजी नगरसेवक बालासाहेब बुलबुले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातील कृषी विद्यापीठ गेट, काळी कमान ते जागृती मंगल कार्यालय आणि रस्त्याच्या दोन्ही मार्गावर असलेली वाहनांची वर्दळ पाहता भाजी विक्रेत्यांनी संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निश्चित केलेल्या जागेवरच आपली विक्री करावी. यासोबतच पादचारी पथ परिसराची जागाही वाहनांसाठी मोकळी सोडावी अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केल्या आहेत. परभणी शहरातील काळी कमान परिसरात रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या भागाची पाहणी केली आणि भाजी विक्रेत्यांसोबत संवाद साधला. वेळप्रसंगी कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिला. दररोज या मार्गावर शालेय विद्यार्थी तसेच महामार्गावरील विविध ठिकाणाहून येणाऱ्या जड वाहनांची वर्दळ लक्षात घेता सकाळच्या वेळी आणि सायंकाळी येथे नागरिकांची सुद्धा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते. मात्र यात रस्त्यावर व्यापार करण्यास विक्रेते बसत असल्यामुळे वाहने उभी करण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अपघात होऊ नयेत याकरता व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं. शिवाय नागरिकांनी पादचारी पथावर वाहने लावावीत, रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. हातगाडी विक्रेते यांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करावं असं आवाहन देखील पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.